15 तारखेपर्यंत पाऊस आहे आता. 15 जुलैपर्यंत चांगलं आहे का? चालूच राहील दररोज. एक दिवस येईल, पुन्हा एक दिवस थोडं ऊन पडेल केलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस येईल. हो हो. भाग बदलत कसं आता? असं चालूच राहणार आहे. हो. तसं सांगायचं झालं तर 26 जुलैपर्यंत पाऊस पडणार आहे. हो, एकंदरीत संपूर्ण आढावा असेल साहेब, सर्वदूर म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागातील आपली ऑडियन्स आहे जोडलेली चॅनलशी. आता ना सगळीकडनं जवळपास हे पाऊस आता सगळीकडे राज्यभर पडणार आणि रात्री खूप ठिकाणी झाला. म्हणजे सगळीकडे बघितलं मी, पंढरपूर, सगळीकडे सोलापूर, हा. इथं नांदेड, लातूर, सगळीकडे पाऊस होता. धारूर, बीडकडे होता, हो. आमच्या परभणी जिल्ह्यात सगळीकडे पाऊस झाला. इकडं कोकण म्हणजे पट्टीकडे कसं साहेब? ज्या ज्या ठिकाणी नव्हता त्या ठिकाणी सर्वदूर पाऊस पडला. हो. साहेब त्याचप्रमाणे इकडे थोडक्यात म्हणजे विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आता पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, हो हो तर सातारा, सांगली सगळीकडे म्हणजे जवळपास ना आता आजपासून आणखीन पाऊस वाढणार आहे. जोर वाढणार समज. हा जोर 15 तारखेपर्यंत जोर आहे चांगला. हो हो. तेच. आणि चांगला पडणार आहे सगळीकडे. आणि हा. जिथं पडला नाही तिथं सुद्धा पडणार आहे हो पुन्हा. ना, हो ना. आता जे भाग सुटलेले आहेत समज, मला तरी वाटतं की तिथे पडू लागला पाऊस, कारण की आमचा पण भाग पावसाने सोडून दिलेला, जसं की भोकरदन तालुका, बऱ्याच भोकरदन हा तालुक्यात रात्री बरेच भाग. पडला असेल रात्री. हो, रात्री झाला, काल झाला ना, आज आता सकाळी सुरू झाला. आता 8 वाजू लागले सध्या, 8 चालू साडे. झालंय ना. हो, चांगल्या हो. प्रकारे चालू आहे साहेब.